काय? अहो हे काय बोलताय तुम्ही? मला काय भी समजत नाहीये. रमा, अहो तुम्ही भिजलात कसं? बाबा, लवकर लवकर ते बाजूला काढा. पुरंजन, काय झालंय तुम्हाला? काका काका सांगा ना. भिजलोय आम्ही लोक. पण बाहेर तर पाऊस पण नाही चाललाय, मग तुम्ही भिजलात कसं? हे समद त्या नरोत्तम जोशीच्या मुळे झालंय. त्यानंच आम्हा दोघांना कारखान्यातून काढून टाकलं आणि असं बोलला, आता तुम्हा लोकांनी इथं काम नाही करायचं. त्यानं आम्हाला तलावावर पाठवलं. बोलला इथं मासे पकडा आणि बाजारात जाऊन तिकडे विका आणि तुमची जात कोणाला सांगायची नाही. बाबा तुमची तब्येत खराब होती, मग पाण्यात काम करायला का गेलात? त्यांची पण काय चूक. पोरगी सासरहून माहेरी परत आलीये आणि यांचं बिचाऱ्यांचं नशीबच फुटकय. 3 तळणी पोरं असून या वयात मासे पकडायला जावं लागतंय ह्यांना. गप्पा जिजाबाई. पोरा माझा साजरा घेऊन ये आणि पुरंजन काकाचा पण. काय? आता समजलं तुला? शिक्षण सोडून मला नोकरी का करायची येते? हा, पण तुमचं बॅरिस्टर व्हायचं स्वप्न? होणार, बॅरिस्टर पण होणार, परंतु आत्ता ह्या क्षणी ज्याची गरज आहे ते मला करू दे. आणि नेहमी सारखा विश्वास ठेव माझ्यावर. भाऊजी, बाबा तुम्हाला बोलवतायत. काय झालं बाबा? भीमपोरा, आज तू कॉलेजमधून लवकर निघून गेलास? हो, का? नोकरी शोधण्यासाठी. तुला काम करायला कोणी सांगितलं होतं? तुझा बाप अजून जिवंत आहे, तुझा भाऊ अजून जिवंत आहे, पुरंजन अजून जिवंत आहे. आम्ही सगळे एकत्र मिळून कमवू. तुला काम करायची काहीच गरज नाहीये. वय भीम, या सगळ्याचा कशापायी विचार करतोयस? आम्ही सगळे आहोत ना, मग पैशांची काळजी कशापायी करतोयस? कारण मला तुम्हा सर्वांमध्ये सामील व्हायचंय. एकदा मंजुळाताईची चैन सोडवण्या इतपत पैसे जमा करेन, मग नोकरी सोडून पुन्हा शिक्षण सुरू करेन. गप, दादा, एकदम गप. दादा, शांत शांत हो. बाकी गोष्टीमध्ये मी तुझ्याशी वाद घालू शकतो, मी ऐकून घेईन, तर्क लावेन, परंतु शिक्षणाच्या बाबतीत मुळीच नाही. उद्यापासून तू वेळेवर कॉलेजला जाणार आणि वेळेवर कॉलेजमधून घरी येशील. जसं जीवन चालत होतं आपलं तसं पुढे चालत राहणार. समजलं? तुला फक्त अभ्यास करायचा, फक्त अभ्यास. माफ करा बाबा, तुमची ही गोष्ट मी मान्य करू शकत नाही. तुला मान्य नाही? तू समजत का नाहीयेस भीम? काय बी झालं तरी तू शिक्षण सोडायचं नाहीस. तू स्वतःसाठी शिकत नाहीयेस, तू आमच्यासाठी आणि आपल्या जातीतल्या प्रत्येकासाठी शिकतोयस भीम. अन भीम, हे बघ, कुणाला मान्य असो वा नसो, तुझ्यासारख्या माणसाची ना या समाजाला खूप गरज आहे. कारण तू शिकून सवरून आहे ना, आम्हा समध्यांना या नरकातून बाहेर काढशील. आनंद बरोबर बोलतोय भीम. तू बाकी सगळी चिंता सोड, फक्त अभ्यासात लक्ष दे. सध्या तरी मला माझ्या बहिणीचं आयुष्य मातीमोल होण्यापासून थांबवायचंय. मला त्याचाच विचार करायला हवा, बाकी काही मला सुचत नाहीये. तुला समजायला हवं, असं नाहीये की तुझ्या आधी आपल्या जातीमध्ये कुणी जन्माला नाही आलं. नक्कीच जन्माला आलं असणार,
आणि तो पण असंच व्यक्तिगत कारण, व्यक्तिगत दुःख आणि व्यक्तिगत अडचणींमध्ये अडकला असणार. मग त्याला सगळ्यांचा विचार कसा करता आला असता? भीमपोरा, आपल्या कितीतरी पिढ्या या काळोखात जन्मल्या आहेत, पण माझी इच्छा नाहीये की आपण पण ह्याच काळोखात जगावं. याची जबाबदारी तुला घ्यायची आहे, सगळ्या समाजाची जबाबदारी. म्हणून घरातल्या अडचणी आम्ही सोडवू, त्याची चिंता तू करू नकोस. तुला फक्त अभ्यास करायचा आहे, फक्त अभ्यास, बस. नाही बाबा, माझ्या बहिणीचं वर्तमान खराब होतंय, त्याचा मला विचार करायला हवा. आणि ही वैयक्तिक बाब आहे, तर मग मंजुळाताई पण समाजाचाच भाग आहे ना. समाज काय बोलणार? जो आपल्या बहिणीचा होऊ शकत नाही, तो समाजाचा काय होणार? नाही बाबा, तुमची ही गोष्ट मी नाही ऐकणार. भीम, 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 बाबा बाबा, रामजी, माझं ऐकतंय बाबा. आता लागलाय दगड नेमक्या जागेवर. हा आई, भीमभाऊनी स्वतःच शिक्षण सोडायचं ठरवलं. आणि आता भीमभाऊ बोललेत तर त्याचं काहीतरी कारण नक्कीच असेल. पण माझा नवरा आणि बाबा भीमभाऊंना देव समजतात. ते त्यांना माणूस नाही, देव समजतात. त्याचं काय करायचं आई? अवताराला आता माणूस बनावं लागल. भीम, थांब भीम. याचा काय अर्थ झाला? मंजुळा माझी मुलगी आहे, सगळ्यांच्या आधी तिची काळजी मला असायला हवी. परंतु बाबा, ती माझी बहीण सुद्धा आहे ना. ती माझी इतकी काळजी करते, मला पण तिचा विचार करायला हवा ना. तुम्ही थोडं समजून घ्या ना. मी असं नाही म्हणालो की मी शिकणारच नाही, मी शिकणार. परंतु आता ह्या वेळेस मी नोकरी करणं जास्त महत्वाचं वाटतंय, इतकंच. आता तू ठरवणार की जास्त महत्वाचं काय आहे. माझी स्वप्न, भीमाबाईची स्वप्न. आयुष्यात भरपूर खूप कामे करायची आहेत. आमची स्वप्न पूर्ण करायची आहेत. पूर्ण करत राहायचंय तुला. तुझ्या भावाची स्वप्न, तुझ्या ताईची स्वप्न, त्याचं काय आठवतंय का की भीमाबाई तुला मरताना काय म्हणाली होती, की ते पण विसरलास? आजपर्यंत आमच्या हक्कासाठी लढला आहेस, पुढेही लढत राहा आणि आपल्या ह्या समाजाला नरकासारख्या जीवनातून मुक्त कर. कितीही अडचणी येऊ देत, बस लढत राहा. वय भीम, तुझ्या शिक्षणासाठी ना जर गरज पडली ना तर आम्ही समजे मिळून स्वतःला घाण ठेवू. तू शिक्षण सोडू नकस. फक्त एवढं सपन पाहिलं आम्ही समध्यांनी. हा भीम, या सपनांची किंमत माझ्या ते एका चैनीपेक्षा खूप जास्त आहे. उगाच काय बी नको बोलू. मंजुळाताई, तू बहिणीच्या दृष्टीने विचार करतेयस. भाऊ होऊन बघ, मी जे करतोय ते तुला नक्कीच पटेल. नाही पटणार, ते मुळीच पटणार नाही. कुठूनही बघितलं ना तरी, कोणीही बनलं तरी, जेव्हापासून तू जन्माला आलायस तेव्हापासून एकच गोष्ट खरी आहे की तुला शिकायचं आहे आणि फक्त शिकायचं आहे. बाकी सगळं चुकीचं होतं, चुकीचं आहे. या बाकी गोष्टींमध्ये
माझं आजारपण, ताईचे दागिने, घरची परिस्थिती, या सगळ्यांची जबाबदारी हे तर चालूच राहणार रे. कळतंय का काही? जा, आज जाऊन अभ्यास कर. जा. नाही बाबा, काम करणं आता खूप महत्वाचं आहे. मनमानी चालणार नाही. घरातला कर्ता पुरुष मी आहे. या घरात मी जे बोलणार तेच होणार. जा, आज जा. रामजी, तुझी किंमत अशा बापामध्ये होईल ज्याचा मुलगा योग्य निर्णय घेत होता आणि त्याचा स्वतःचा बाप त्याला योग्य निर्णय घेण्यापासून थांबू पाहत होता. तुझं तत्वज्ञान तुझ्याकडेच ठेव हितेश भाऊ. तू बाप लेकाच्या मध्ये न पडलेलाच बरा. आणि तुम्ही सगळे जा, आपापल्या घरी जा. आजचा तमाशा बंद झालाय. आणि तसंही तुम्हाला लोकांना तमाशा बघायची सवय झालेली आहे. निघा. चला हो, आपलं काही लेणं न द्या ना. दादा, तुमची तब्येत ठीक नाही आणि तुम्ही इतकं ओरडताय. भीम, हे सगळं काय आहे? कुठं चाललाय तुम्ही? आत्या, बाबांचं म्हणणं बरोबर आहे. ते ह्या घराचा कर्ता पुरुष आहेत आणि नेहमीच राहणार. म्हणूनच ह्या घरात जे राहणार त्यांना बाबांचं म्हणणं ऐकावं लागेल. परंतु बाबा माझ्या शिक्षणाबद्दल जे बोलले ते मला मान्य नाही. म्हणून मी हे घर सोडून चाललोय. घर सोडून जातोयस? कुठे जाशील? कुठे राहशील? जाऊ द्या ना त्याला. 2 दिवस बाहेर राहिल्यावर दुनियादारी समजेल त्याला. भीम, असं वेड्यासारखं वागू नकोस. तू तर शहाणं बाळ आहेस ना माझं. जा, हे सामान आत ठेवून दे. भीम, तू कुठं बी जायचं नाहीस. भीम, तुला का कळत नाही? घर सोडून जाण्याचा तुझा निर्णय चुकीचा आहे. परंतु मला हाच निर्णय योग्य वाटतोय ताई. तुला तुझा निर्णय बरोबर वाटतोय ना? मग जा. नाही थांबवणार, मुळीच नाही थांबवणार. पण या घरात राहायचं असेल तर तुला शिकावं लागल, कोणत्याही परिस्थितीत. मला माफ करा बाबा. भीम, हे तर चुकीचं करतोयस. अरे भीमराव योग्यच करतोय. शिकून सोडून काय करणार? उशिरा का होईना
समजलं तर त्याला की 4 पैसे कमवणं खूप गरजेचं आहे. आता बापाच्या आणि भावाच्या कमाईवर कधीपर्यंत जगणार आहे? हे तर एक ना एक दिवस होणारच होत. मी तर म्हणते लई चांगलं झालं, आत्ताच झालं. जा भीम जा, आणि पुन्हा आता कधीच या घरात प्रवेश नाहीये तुला. दली आजी, तुम्ही काही दिवसांसाठी मला आणि रमाला तुमच्या घरात राहू देणार? हे बघ पोरा, माझ्या घरात राहायला काही अडचण नाहीये, पण तुमच्या दोघांचं असं घराबाहेर पडणं चांगलं नाहीये. रामजी भाऊ हे दुःख सहन करू शकणार नाहीत. काही हरकत नाही. तुम्ही नाही म्हणत आहात तर मग मी दुसरीकडे बघतो. चल. नाही, तुम्ही कुठेच जाणार नाही. माझ्या बरोबर माझ्या घरात राहणार. चला आज चला. अगं आई, का कारल भीम आपल्या बरोबर अजिबात राहणार नाही. तुम्ही काळजी करू नका. तुमचं नुकसान नाही होऊ देणार. भाडं देईन मी. हा, वेळेवर भाडं मिळालं पाहिजे. वेळेवर मिळेल. ठीक आहे, माझं काय, मला फक्त भाड्याशी मतलब आहे. चला आज चला. भीमपुरा, मला माहिती की तू मला सोडून कधीच नाही जाणार. तू इथून म्हणून बाहेर पडलायस की तू काम करू शकशील, पण मी तुझा अभ्यास तुला सोडून देणार नाही देणार. या पोरांनो, सामान तिथं ठेवा. तुम्ही दोघं हवं तितकं इथे राहू शकता, आणि राहिली गोष्ट भाड्याची, त्याची काळजी मुळीच करू नका. मी समजवेन नटवरला. तुमचे लय उपकार झाले बघा मावशी. असं नको बोलू पोरी, तुम्ही माझ्या मुलांसारखे आहात. भीम, मला एक समजेना बाळा, तुझ्यासारखा समजूतदार मुलगा आपल्या वडिलांना सोडून. नाही आजी, मी माझ्या बाबांना सोडून कधी गेलो नसतो. परंतु बाबा जे काही म्हणाले ते बरोबर होतं. ते त्यांच्या ठिकाणी बरोबर आहेत, तर मला पण माझ्या ठिकाणी बरोबर असायला हवं ना. बाबा मला कधीच नोकरी करू देणार नाही, परंतु आता घरात जे काही चाललंय, जी परिस्थिती आहे ती बघूनच तर मी नोकरी करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि मी नोकरी करणार आजी, कसल्याही परिस्थितीत करेन. आज जरी मी नालायक मुलगा ठरलो तरी एका भावाच्या जबाबदारीतून पळ काढू शकत नाही.